हॅलो फ्रेंड, जो आपला दुसरा युनिट आहे कंपनीज फायनल अकाउंट, त्या दृष्टीनं 4 अकाउंट ओपन करावं लागते. पहिला ट्रेडिंग अकाउंट, दुसरा P&L अकाउंट, तिसरा P&L अप्रोप्रिएशन आणि चौथा बॅलन्स शीट. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पहिले 2 अकाउंट संबंधी कसे ओपन करायचे, त्यामध्ये काय येतात आणि प्रॉब्लेम घेतला होता. तर आता हा जो तिसरा अकाउंट ओपन करावा लागतो, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, म्हणजे नफा तोटा विनियोजन. म्हणजे जो नफा झालेला असेल त्याचा विभागणी कशी केली जाते. कारण की कंपनीचा जो नफा झालेला असतो त्यावर तसं पाहायला गेलं तर भागधारकाचा अधिकार असतो, पण सर्व नफा भागधारकांना जसं तसं दिलं जात नाही. तर कंपनीची सुदृढता किंवा विस्तार करण्यासाठी किंवा भविष्यात येणारे धोके टाळण्यासाठी काही संचिती म्हणून सुद्धा तो नफ्याचे विभागीकरण केलं जातं. तर बघू याचा ती मागच्या वेळेसारखंच बघू आपण. एक डेबिट साईड, ही क्रेडिट साईड. तर डेबिट साईडला नफा कुठं ट्रान्सफर केलं जाते, म्हणजे इथं गोज आऊट खर्चशी रिलेटेड असते आणि इथं इन्कमशी रिलेटेड असते, म्हणजे इथं इन येते. ठीक आहे, तर डेबिट साईडला बघू आपण. सर्वात पहिले टू रिझर्व्ह फंडसाठी काही तरतूद केलं असेल तर ते सुद्धा येऊ शकते, एक्झाम्पलला दिलेलंच असते. त्यानंतर आहे डिबेंचर रिडम्पशन ऑर सिंकिंग फंड, हा सुद्धा इथं येऊ शकतो. एक्झाम्पलमध्ये दिलं असेल तर त्याला P&L ॲप्रोप्रिएशन अकाउंटला तब्दील करायचे. त्यानंतर आहे डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड, म्हणजे जो लाभांश समतोल निधी असतो तो सुद्धा इथं असतो. त्यानंतर डिव्हिडंड पेड, हा डिव्हिडंड इंटेरियम असू शकतो किंवा फायनल डिव्हिडंडसुद्धा असू शकतो, तो सुद्धा इथं येतो. त्यानंतर आहे प्रपोज डिव्हिडंड, जर कंपनीनं डिव्हिडंड प्रपोज केला असेल तर तो सुद्धा डेबिट साईडला येतो. त्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर कॉर्पोरेट अँड डिव्हिडंड टॅक्स, हा सुद्धा डेबिट साईडला येतो. आणि जो उरलेला असेल तो बॅलन्स शीटला तब्दील करायचा, बॅलन्स कॅरी टू बॅलन्स शीट. त्यानंतर क्रेडिट साईडला फक्त जो बॅलन्स दिला असेल बाय बॅलन्स BF, म्हणजे ब्रॉड फॉरवर्ड, जो लास्ट इयरचा बॅलन्स दिला असेल तो इथं घ्यायचा. नेट प्रॉफिट फॉर करंट इयरचं दिलं असेल मागच्या वर्षाचा तर तो घ्यायचा, चालू वर्षाचा. आणि एक्सिस प्रोव्हिजन असेल जी विड्रॉल केली असेल ते सुद्धा इथं घ्यायचं. तर असा हा एक छोटासा चार्ट आहे, हे सुद्धा तुम्ही पाठ करून घ्या. ठीक आहे. तर 4 नंबर पार्ट आहे बॅलन्स शीट. ठीक आहे, याला ताळेबंदसुद्धा म्हणतात आणि हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, हा जो चौथा पार्टमधला कंपनीज फायनल अकाउंटमधला. तर आपण बघू बॅलन्स शीटची जी डावी साईडची असते ती लायबिलिटी असते आणि उजव्या साईडची ॲसेट असते. बघा, लायबिलिटीला देयता म्हणतात, ॲसेट म्हणजे संपत्ती. तर जर एक्झाम्पल आला तर जसं तुम्हाला बॅलन्स शीट काढावं लागतं, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय येतात आणि संपत्तीला काय येतात. तर याचे हेड आहे, पहिले आपण हेड पार्ट करून घेतलं तुम्ही, आणि त्या हेडमध्ये काय येतात हे केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजू शकतात. तर बघा, सर्वात पहिला हेड आहे शेअर कॅपिटल. या शेअर कॅपिटलमध्ये काय असतात, जे शेअरशी रिलेटेड असतात, जसं अथोराईज शेअर, इश्यूड शेअर, सबस्क्राईब शेअर, पेड अप शेअर, तर हे येतात. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, अथोराईज शेअर असेल तर ती अमाऊंट लिहायची आणि इथं अंडरलाईन करून टाकायची, म्हणजे ती टोटलमध्ये येत नाही. त्यानंतर इश्यूड एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतात, किंवा सबस्क्राईब असेल किंवा पेडअप शेअर असेल ते सुद्धा इथं दिलेले असतात. त्यानंतर यामधून मी लिहिलेलं नाही आहे, कॉल्स इन एरियर्स असेल थकबाकी, तर ते काय यामधून मायनस करायचे, आणि फॉरफिचर शेअर असेल तर ते इथं प्लस करायचे आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. 1 नंबर हेड शेअर कॅपिटल. दुसरा आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. आता रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये जे फंड असतात किंवा रिझर्व्ह असतात ते सर्व यामध्ये समाविष्ट असतात. फॉर एक्झाम्पल रिझर्व्ह फंड असेल, कॅपिटल रिझर्व्ह असेल, डिबेंचर शिंकिंग फंड असेल, फ्लक्च्युएशन फंड असेल, शेअर प्रीमियम असेल किंवा अदर रिझर्व्ह असेल. तर हे जर कोणतीही वस्तू आली यामध्ये तर तीही रिझर्व्ह अँड सरप्लस या हेडला ती टाकायची. त्यानंतर पुढचा आहे तिसरा सेक्युर्ड लोन. सेक्युर्ड लोन आणि अनसेक्युर्ड लोनमध्ये काय फरक असतो. सेक्युर्ड म्हणजे जो लोन आहे जो दिलेला आहे तो सेक्युर्ड असेल, म्हणजे त्याबद्दलमध्ये काहीतरी गहाण ठेवला असेल तर त्याला आपण सेक्युर्ड लोन असं म्हणू. ठीक आहे, त्यामध्ये काय काय येतं बघा, डिबेंचर येतात, लोन फ्रॉम अदर बँकेकडून घेतला असेल तर तो सुद्धा यामध्ये येतात. आणि त्यानंतर आहे अनसेक्युर्ड लोन. ठीक आहे, की ज्याची काही गॅरंटी किंवा त्याला काही एखादा काही फीडबॅक नसतो, की जर तो लोन परतफेड करायला काही अडचण आली तर काय आपण जशी साधन सामुग्री जप्त करते ना बँक, त्याप्रमाणे इथं नसते. तर यामध्ये काय असते बघा,
फिक्स डिपॉझिट असते, शॉर्ट टर्म असते, सॉरी हे आहे ते फिक्स डिपॉझिट, शॉर्ट टर्म लोन किंवा ओव्हरड्रॉप किंवा कॅश क्रेडिट असते ना. फॉर एक्झाम्पल कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्रॉप हे अमुमम एक्झाम्पलला येतात. तर हे येतात अनसेक्युर्ड लोनला. आणि त्यानंतर 4 नंबरचा हेड आहे करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. ठीक आहे, यामध्ये करंट लायबिलिटीज हा ए घेतला आहे आपण आणि प्रोव्हिजन हा बी घेतला आहे. तर करंट लायबिलिटीमध्ये काय येतं बघा, बिल्स पेबल येते, क्रेडिटर येते, अनक्लेम डिव्हिडंड येते. आणि प्रोव्हिजनला काय येते, प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड असेल किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्स असेल किंवा प्रोव्हिजन फॉर फंड असेल, तर हे सर्व पुढे येते या हेडला करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनला. हा प्रोव्हिजनचा एक वेगळा हेड असतो आणि करंट लायबिलिटी. आणि शेवटचा असतो कंटिजंट लायबिलिटीज म्हणजे आकस्मिक देयता. एक्झाम्पलला आकडा कधी दिलेला असेल तर तो यामध्ये टाकायचा. बघा ॲसेट साईडला काय असेल, नंतर ॲसेटला बघू आपण. सर्वात पहिले हेड येते फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेटमध्ये तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही फर्स्ट इयर सीमध्ये शिकलेलं असेल. यामध्ये गुडविल येते, लँड अँड बिल्डिंग येते, फर्निचर येते, मशिनरी असते, व्हेकल येते, फिटिंग येते, ट्रेडमार्क असते, अजून बी काही येते यामध्ये. तर ते आपण तुम्ही जे बुक्समध्ये पाहिलं तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल. त्यानंतर 2 नंबर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय येते, गव्हर्नमेंट बॉन्ड येते, सिक्युरिटी येते, गव्हर्नमेंट शेअर अँड डिव्हिडंड हे सुद्धा इन्व्हेस्टमेंटमध्ये येते. त्यानंतर तिसरा हेड आहे करंट ॲसेट अँड लोन अँड ॲडव्हान्सेस. याचासुद्धा 2 पार्ट केला आहे, एक करंट ॲसेट केलेला आहे आणि दुसरा लोन अँड ॲडव्हान्सेस केलेला आहे. तर करंट ॲसेटला काय असतात बघा, पहिला सनरी डेटर आहे, स्टॉक इन ट्रेड आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, लूज टूल, आउटस्टँडिंग इन्कम अँड इंटरेस्ट ॲक्यूड. हे कशाला येतात, करंट ॲसेटला येतात. त्यानंतर लोन अँड ॲडव्हान्सेस बघा, यामध्ये काय येतात, बिल्स रिसिवेबल, प्रिपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्सेस लोन, सिक्युरिटी डिपॉझिट. त्यानंतर 4 नंबर आहे मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. यामध्ये काय येतात बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन इश्यू शेअर अँड डिबेंचर आणि शेवटी प्रॉफिट अँड लॉस. जर कधी कंपनीला लॉस झाला असेल तर ते इथं येते. आणि हे दोघं साईडची टोटल ही केव्हाही जुळत असते. तर हा असा एक सिम्पलसा बॅलन्स शीटचा एक तक्ता किंवा नमुना आहे. तर हे सर्वांना पाठ असणं किंवा माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, धन्यवाद.